सोयाबीन, कापूस आणि तुरीचे भाव कमी झाल्यानं काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर टीका केली। हे सरकार शेतकऱ्यांसोबत नाही, एकही निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने नाही अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे। नमोकार तीर्थ येथे पंचकल्याण महोत्सवात 3000 जैन मूर्तींची एकत्र प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। नाशिक धुळे महामार्गावरील श्री दिगंबर जैन नमोकार तीर्थ येथे आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव उत्साहात सुरू आहे। धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा सोहळा जैन समाजासाठी विशेष आकर्षण ठरतोय। भंडारा जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्राची लिमिट न वाढवल्यानं 70% शेतकरी धान विक्रीपासून वंचित झालेले आहेत। अशा धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। कापूस खरेदीची मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात येते। तर कापूस खरेदीची ही मुदत संपलेली आहे, मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे। त्यामुळे कापूस खरेदीची ही मुदत वाढवावी अशी मागणी शेतकरी करतात। परतवाडा ते पुणे बसमध्ये बसचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। बसमधील चालक सहचालक दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते। प्रवाशांनी ही गोष्ट खामगाव आगाराच्या अधिकाऱ्यांना सांगितली। पोलिसांना बोलावण्यात आलं, त्यामुळे बस 2 तास उशिराने पुण्याकडे रवाना झाली। संभाजीनगरच्या हर्सुल परिसरात एका 17 वर्षीय तरुणाचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झालाय। तरुण भाजी विक्री करून घरी परतताना हा अपघात घडला। धडक देणाऱ्या वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला। उबेद पठाण असं या मृत तरुणाचं नाव आहे। जळगाव शहरातील शनीपेठ परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। या अपघातात घराचं नुकसान झालं। सुदैवाने जीवितहानी टळली आहे। स्फोट कशामुळे झाला याचा शोध घेतला जातोय। विमुक्त जाती भटक्या जमातीच्या आश्रमशाळेतील विद्यार्थी इस्रोला जाणार आहे। विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत राज्यातील 100 गुणवंत विद्यार्थी शैक्षणिक विज्ञान सहलीत सहभागी होणार आहे। 15 ते 20 फेब्रुवारी हा दौरा असेल। मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली आहे। भंडारा जिल्ह्यातील सुरबोडी गावकरी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे। गोसीखुर्द धरण प्रकल्पग्रस्त सुरबोडी येथील 94% शेती अधिगृहित झाली आहे, मात्र पुनर्वसन झालं नाही। धरणाच्या बॅकवॉटरनं गावाला वेढा दिलाय, त्यामुळे संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे। सोलापुरात अजित पवारांचं स्मारक उभारण्याची मागणी राष्ट्रवादी आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेनं केली आहे। या संदर्भात महापौर विनायक कोंड्याल यांना निवेदन देण्यात आलंय। या निवेदनाद्वारे महापौर कोंड्याल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अजित पवारांचं भव्य स्मारक उभारण्यात येईल असं आश्वासन दिलं। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी हालचालींना वेग आलाय। महाराष्ट्रात लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा होणार आहे। सर्व बँकांकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती सरकारनं मागवली आहे। भंडारा जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या शाळांमध्ये 876 शिक्षकांची पदं रिक्त असल्याच्या त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। या रिक्त पदांची विशेष मोहिमेद्वारे तात्काळ भरती करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। देशातील 8वे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रा भरते। यावर्षी प्रशासनाच्या वतीनं भाविक भक्तांसाठी महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवशी सायंकाळी आकाशामध्ये 200हून अधिक ड्रोनद्वारे लेझर शो दाखवण्यात येणार आहे। आदिशक्ती मुक्ताई आणि चांगदेव महाराजांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे। विठ्ठल नामाच्या गजरानं आणि आदिशक्ती मुक्ताईच्या जयघोषानं मुक्ताई नगरी दुमदुमली आहे। उत्तर महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा यात्रा उत्सव आहे। महाराष्ट्रभरातील वारकरी संप्रदाय मुक्ताई नगरमध्ये दर्शनासाठी दाखल झालाय। भिवंडी तालुक्यातील कोशिंबी येथे महाशिवरात्री निमित्तानं हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। गेली 30 वर्षांपासून कोशिंबी गावात महाशिवरात्री निमित्तानं हरिनामाचा जयघोष होत असतो। यंदाही मोठ्या उत्साहात हरिनाम सप्ताहाची सुरुवात ही करण्यात आली आहे। हरिपाठ, भजन, कीर्तन त्यासोबतच शिवपुराण या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय।
मंदिर प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली। कोल्हापूर येथील शास्त्रीनगर मैदानावर 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या स्पर्धेत सहभाग आहे। एकूण 12 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे। धुळ्यात मुक्टी गावातील स्वयंभू श्री केदारेश्वर महाकाल मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। त्यामुळे मंदिर परिसर उजळलाय। महाशिवरात्री निमित्तानं विद्युत आकर्षक रोषणाई करण्यात आली, यामुळे मंदिर आकर्षक दिसतंय। महाशिवरात्री निमित्त मंदिरात 3 दिवस धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। भाविकांची मंदिर बघण्यासाठी आणि दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। नाशिक जिल्ह्यात सततच्या वातावरण बदलामुळे गहू पिकावर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना औषध फवारणी करण्याची वेळ आली आहे। खर्चात वाढ होते। आधीच कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे आणि अशात परिस्थितीत गव्हाच्या पिकावर अतिरिक्त खर्च करावा लागत असल्यानं शेतकऱ्याच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे। गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे 132 केव्ही वीज उपकेंद्राच्या उभारणीसाठी आज भूमिपूजन सोहळा झाला। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार परिणय फुके, संजय पुराम, जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न झाला।